हॅलो. तर आज माझी सर्व कामं लवकर आवरली आहे आणि त्यामुळं मी इथं एक रेसिपी शूट करायला घेतली आहे. तर आज मला करायचं आहे श्रीखंड. तर मी म्हटलं मला करायचंच आहे तर मी तुमच्यासंग रेसिपीसुद्धा शेअर करावी. त्यामुळं मी इथं रेसिपी तुमच्यासंग शेअर करणार आहे. तर साधी सिंपल रेसिपी आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर इथं मी रात्री छान असं दही तयार करून घेतलं होतं आणि दही बघा किती छान घट्ट झालेलं आहे. खाली टाकलं तरीसुद्धा ते खवले तुटत नाही, इतकं छान असं घट्ट दही बनलेलं आहे. तर श्रीखंड करायचं म्हटल्यावर आपल्याला असं घरचंच दही तयार करून घेतलेलं चांगलं असतं, कारण की त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि मग आपली क्वांटिटी पण भरपूर होते आपल्या श्रीखंडाची, जेणेकरून आपल्या घरात सर्वांना पुरेल इतकं श्रीखंड बनतं. तर इथं एक कापड आपण स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्यामध्ये दही टाकून घेतलं. तर बघा पाणी किती पटकन खाली येत आहे. तर आपल्याला एक हलक्या हाताने गाठ मारून घ्यायची. जास्त ओझं वगैरे ठेवायची काही गरज नाही. तसंच जाळी ठेवल्यामुळं पा जे आपलं पाणी आहे ते पातेल्यामध्ये जमा होईल आणि 1 ते 2 तास इथं छानपैकी मी पाणी काढून घेणार आहे यातलं. तर इथं 2 ते 3 तास झालेली आहे आणि आपला चक्का पण छानपैकी तयार होतच असणार आहे. तोपर्यंत मी विलायची बारीक करून घेतली आणि आता तुम्हाला सोडून दाखवतेच की आपला चक्का कसा तयार झाला आहे ते. तर बघू शकता तुम्ही इथं मस्तपैकी पाणी निघलेलं आहे, चांगलं बऱ्यापैकी पाणी खाली आलेलं आहे निघून. आणि बघा किती घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे आपल्या दह्याचा, एवढं पाणी त्यातलं गेलेलं आहे खाली. तर बघा मस्त असं घट्टसर जे आपला चक्का आहे तो तयार झालेला आहे. आता मी शेगडीवर आपलं श्रीखंड बनवायला घेते. तर इथं मस्तपैकी मी एकजीव करून घेतलेलं आहे सगळं आणि आपले शेगडी चालू करून घेतली. तर आपल्याला चवीप्रमाणे याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि एकदा एकजीव करून घेते साखर आणि आपला चक्का. तर चांगलं 10-1 मिनटं साखर मुरेपर्यंत ठेवलं मी आणि नंतर परत एकदा चम्मच देऊन घेतला. तर बघा थोडं पातळसर दिसत आहे. साखरेला पाणी सुटल्यामुळं थोडं हे पातळ दिसतं तुम्हाला आणि नंतर थोड्या वेळाने एकदा पाणी आटायला लागलं साखरेचं की पुन्हा ते थोडंसं घट्टसर होतं. तर इथं थोडंसं आळून आलं होतं सगळं, तर मी विलायची घालून घेतली आणि बघा तुम्ही छान असं शिजत आहे आपलं श्रीखंड. तर 5-5 मिनटाला मी चम्मच देते म्हणजे खाली लागणार नाही आणि आपलं श्रीखंड तयार आहे.